जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, रवी वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट आहे मित्रांनो, म्हणजे आज आपला स्वतंत्रता दिवस, आझादीचा दिवस। त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। मित्रांनो, आपण प्रत्येकजण आपला वाढदिवस आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करीत असतो आणि एकमेकांना आपण शुभेच्छा देतो। त्यामुळे त्या दिवशी असं वाटतंय की आपण कोणीतरी विशेष आहोत। आणि शुभचिंतकसुद्धा जे म्हणतात की आज तुम्ही कोणीतरी विशेष आहात, आणि तो दिवस आपला किती छान जातो। खरं तर आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस वाढदिवस असतो। आपल्या आयुष्यात समोरची व्यक्ती महत्त्वाची आहे ही जाणीव असली तरी तो वाढदिवस उत्साह देतो। खरं तर पुढे जाणे हेच आयुष्य आहे। वाढदिवस पुढे जाण्याची एक अर्थाने उर्मीच आहे। एक पाश्चात्य चिंतक म्हणतो, जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा, जर तुम्ही धावू शकत नसाल तर चाला, तुम्ही चालू शकत नसाल तर रांगा, काहीही करा, पण तुम्ही पुढे जात राहा। हे जगणे आहे। प्रत्येक दिवस हा आपला आहे अशी सुरुवात असावी। दिवस सार्थकी लागल्या शांती मनाला नक्की मिळते। काहीही करा, पुढे जात राहा, हेच खरं आहे। मित्रांनो, आज आपण दासबोधातील दशक 19 शिकवण नाम समास, शिकवण नाम दशक जो आहे त्याच्याबद्दल संक्षिप्त चिंतन करणार आहे। आणि हे चिंतन आज मी समर्थवरती आदरणीय श्री सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकातून घेतलं आहे। शिकवण या दशकामध्ये समर्थांनी म्हणजे पहिल्या वर्गापासनं तर शेवटपर्यंत राजकारणापर्यंत त्या जे शिकवण असते ती सगळी शिकवण या दशकामध्ये सांगितलेली आहे। म्हणजे तुम्ही पहिल्या वर्गात जाता, तुमचं हस्ताक्षर कसं असलं पाहिजे, अक्षर कसं काढलं पाहिजे, इथून सुरुवात केलेली आहे। आणि राजकारणापर्यंत जे विविध विषय आलेले आहेत ते सर्व त्यांनी त्याच्यामध्ये शिकवण दिलेली आपल्याला उपदेश केला आहे। आणि राजकारण तर समर्थ म्हणतात ही धर्मसाधना आहे। प्रत्येकाने सद्गुण प्राप्त करावे आणि आपले कल्याण तर करावंच, त्याबरोबरच समाजाचे पण कल्याण करावे। या दशकाप्रमाणे समर्थांनी 3 सूत्र सांगितलेले आहेत: लिहिणे, वाचणे आणि प्रबोधन करणे। लिहिणे म्हणजे हे लेखन क्रिया आहे। समर्थांच्या काळामध्ये प्रिंटिंग प्रेस, मुद्रण कला वगैरे ही नव्हती, तर त्यामुळे सगळे ग्रंथ जे आहेत ते हाताने लिहावं लागत होते, हस्तलेखन करावं लागत होतं। आणि ते लेखन समर्थ म्हणतात सुंदर असलं पाहिजे। आणि हाताने लिहिलेले जे आहेत ते महत्त्वाचं असतात। आणि हे कशाकरता लिहायचं आहे? त्याचा प्रसार होण्यासाठी, ज्ञानाचा प्रसार होण्यासाठी त्या काळी सर्व ग्रंथ हाताने लिहिले जात होते, हस्तलेखन केले जात होते। समर्थांनी स्वतः अनेक ग्रंथ हस्तलिखित केले आहेत। रामायण ग्रंथ त्यांनी हस्तलिखित केला आहे आणि ते तर करतच होते, शिवाय ते आपल्या शिष्यांनासुद्धा हस्तलेखन करायला सांगायचे। आणि हे हस्तलिखित जे ग्रंथ आहेत समर्थांच्या काळातले, ते आजसुद्धा आपल्याला धुळ्याचे जे वाग्देवता मंदिर आहे तिथे पाहायला मिळतात। समर्थ म्हणतात की अक्षर सुंदर असलं पाहिजे आणि
ते काय म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, दिशा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, आणि आणि बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, हस्ताक्षरात अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हस्ताक्षर कसं असावं त्याचा कित्ता त्यांनी त्यांचे जे शिष्य होते कल्याणस्वामी त्यांना दिला. कल्याणस्वामी हे त्यांचे लेखक होते. सारे ग्रंथ जे दासबोध वगैरे मुख्य जो ग्रंथ होता तो सारा ग्रंथ कल्याणस्वामींनी लिहिला. समर्थ सांगत होते आणि कल्याणस्वामी लिहित होते. तर अक्षराचा कित्ता कसा असावा तो समर्थांनी यांना कल्याणस्वामींना सांगितलं. काय म्हणतात ते, सुंदर अक्षर असावं, असं अक्षर असावं की तुमचं अक्षर पाहून वाचणारा जो आहे तो मोहित झाला पाहिजे, त्याला आश्चर्य वाटलं पाहिजे, आणि असं वाटलं पाहिजे त्याला की हे कोणी लिहिलं आहे, मी यांना भेटलं पाहिजे, अशी त्याची उत्सुकता झाली पाहिजे. अक्षर कसं असावं, सरळ असावं, मोकळे असावं, सुंदर असावं, आणि पहिल्या पानामध्ये जसं तुम्ही लिहिलं आहे ते शेवटच्या पानापर्यंत तसंच असलं पाहिजे. पानाच्या चारी बाजूला थोडी थोडी जागा सोडावी. म्हणजे काय होतं की पानाचे जे बाजू आहे ती खराब होते, अक्षर त्याच्यामुळे जातात, खराब होतात, म्हणून थोडी मोकळी जागा चारी बाजूला सोडावी, म्हणजे अक्षर जे आहे ते सुरक्षित राहतात. समर्थ म्हणतात कागद आपला चांगला असावा, शाईसुद्धा चांगली असावी, म्हणजे ती अधिक काळपर्यंत टिकली पाहिजे. हे सगळे हस्तलिखित जे आपण प्रत्येकाने जे आपण करतो ते नीट जपून ठेवले पाहिजे, आणि नुसतं ठेवून नाही त्याचा प्रचार प्रसारसुद्धा करावा. समर्थ म्हणतात आहे की आपण समोरच्याचे बोलणे समजून घ्यावे, समोरचा काय म्हणतो आहे ते आपण ऐकावे, आणि स्वतः कमी बोलावे, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपला जो वादविवाद आहे तो टाळेल. पण कुणाशी उगाच वाद घालू नये, लोकांशी गोड बोलावे. गोड बोलल्याने आपण त्यांना आपलेसे करावे, आणि वाईट संगत टाळावी, हे समर्थ सांगतात आहे. समर्थ म्हणतात ज्यांना नेतृत्व करायचं आहे, म्हणजे अध्यात्म क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांनी विवेकी व बुद्धिवादी असलं पाहिजे. आणि आज काय होत आहे की सत्वगुणांमुळे जे योग्य व्यक्ती आहे ते नेतेपदापासून दूर आहेत, आणि त्यामुळे अपात्र जे आहेत, दुर्गुणी जे आहेत, हे लोक पुढे येतात, समाजामध्ये नेता बनतात, त्यामुळे समाजाची हानी होते, समाजातील दुर्गती होते. समर्थ म्हणतात जो नेता आहे त्याने लोकांचे दोष काढू नये, दोष पाडू नये, उलट त्यांची प्रशंसा करावी, आपले दोष जे आहे ते आपण समजून घ्यावे. समर्थ म्हणतात कोणताही कार्यकर्ता जो आहे, नेता जो आहे, हो कोणत्या जन्मापासूनच येतात ते लोक कोणी महाविद्यालयात शिकले नाही. आपले जे छत्रपती शिवाजी महाराज, बाळ गंगाधर टिळक किंवा ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्याही महाविद्यालयात शिकले नाही, त्यांना काही उपाधी नाही, काही नाही, ते जन्मजात नेते आहेत, त्यांना जन्मापासूनच ते नेतेपणाचे गुण आहेत त्यांच्यामध्ये. स्वामी विवेकानंद म्हणतात जग हे कुत्र्याच्या शेपटीसारखे आहे, म्हणजे कुत्र्याची शेपटी कधी सरळ होत नाही, तुम्ही पुंगळ्यात ठेवला तरी पण ती सरळ होत नाही, कधीही सरळ न होणारे. तर तुमच्या प्रयत्नाने जग सुधारणार नाही, फक्त तुम्ही स्वतःला सुधारा, म्हणजे जग आपोआप सुधारेल. समर्थ रामदास म्हणतात झेपेल व मनशांती राहील तेवढाच प्रत्येकाने व्याप करावा, जास्त व्याप करू नये. समर्थांचे राजकारणाचं स्वरूप काय होतं, त्यावेळेस परकीय राज्य होतं, आणखीन त्यांचे आक्रमण खूप चालू होते. तर या परकीय आक्रमकांना हाकलून लावायचं, आणि शिवाजी महाराजांसारखे जे सात्विक महापुरुष आहे त्यांच्या हातात राजसत्ता द्यायची, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. समर्थांची रामराज्याची जी कल्पना आहे, मूळ प्रेरणा जी आहे ती रामराज्यापासून आहे, आणि ते म्हणतात
सत्तेवर साधू संतांचा अंकुश असावा, साधू संतांचा त्यांचं मार्गदर्शन असावं. त्याप्रमाणे जसं रामराज्यामध्ये वशिष्ठ गुरूंचा रामाना हे होतं, मार्गदर्शन होतं, त्याप्रमाणे साधू संतांचं अंकुश असलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन असलं पाहिजे. आपली जी न्यायव्यवस्था आहे, शिक्षा व्यवस्था जी आहे, ती राजकारणापासून अलिप्त असली पाहिजे. अशा प्रकारे ते समर्थ म्हणतात, नेत्याने किंवा राजाने दुष्ट लोकांच्या हातातले खेळणे बनवू नये. आवश्यक असेल तर त्यांचा उपयोग जरूर करावा, पण वेळ आल्यास जशास तसे त्यांना तात्प्रमाणे ठोकून लावावं आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, जास्त विसंबून राहू नये. समर्थ ज्याप्रमाणे बुद्धीवर भर देतात, त्याप्रमाणे विवेकावर पण भर देतात. विवेक म्हणजे सारासारची निवड करणे. सार काय आहे, असार काय आहे, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि हे विवेकावरती यांची समर्थांच्या मठामध्ये ही वैचारिक चळवळ नेहमी चालू राहायची. प्रत्येक मठामध्ये चर्चासत्र, शिबिरे, संमेलने, शास्त्रचर्चा आणि भक्ती मार्गाचे मार्गदर्शन, अशा प्रकारे प्रत्येक विषयावर वेगवेगळे चिंतन आणि विचार होत असे. अशा प्रकारची चळवळ प्रत्येक मठामध्ये राहत असते. म्हणजे समर्थांचा मठ म्हणजे धगधगते अग्निकुंड होते. समर्थांचा मठातला जो महंत होता तो समाजाभिमुख होता. समर्थ म्हणतात, जग सुधारण्याचे कितीही प्रयत्न केला, शेवटी तो नाशवंत आहे. ज्याप्रमाणे रांगोळी पुसली जाणार हे गृहिणीला माहीत आहे, तरी पण गृहिणी मनापासून सुंदर रांगोळी काढते, पुसणार आहे. त्याचप्रमाणे संसार नाशवंत आहे, तरी पण विवेकाच्या बळावर समर्थांचा महंत प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे दशक 19 आणि शिकवण नाम दशक जो आहे त्याच्यावरती आपण संक्षिप्त चिंतन आज केलेलं आहे. आपल्यास आवडल्यास कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.